महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा, सन्माननीय केंद्रीय मंत्री या विभागाचे खासदार पियुष गोयल साहेबांचा, आपले मंत्री भरत गोगावले साहेबांचा, मंचावर बसलेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब, भरत गोगावले साहेब, मंत्री रोजगार हमी खासदार गोपाल शेट्टी साहेब, आमदार प्रवीण दरेकर साहेब, आमदार योगेश सागर साहेब यांनी आता भाषण केलं, बरीच माहिती दिली आपले भास्करकर साहेब, ते गणेश कणकर गटनेते आमचे मित्र बाला तावडे यांनी काल माझ्याशी चांगलं कॉर्डिनेशन केलं पियुष गोयलच्या माध्यमातून, गोयल साहेबांच्या माध्यमातून। निशा परुळकेताई नगरसेविका, नीलम गुरव, डीएमसी मनुष वालुंजे, आरती गोळेकर वॉर्ड ऑफिसर, मनोहर देसाई विभाग प्रमुख, संतोष नार्वेकर, शिलाताई गांगुडे, सचिन केलकर, शेखर शेरे शाखा प्रमुख, श्याम प्रसाद, मानसी कदम शाखा प्रमुख, हेमलता नायडू, वर्षाताई पितले, कांचन सादल, प्रकाश पुजारी, नितीन जानी, विमल गुप्ता। कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर राग मानू नका, लिहून देणाऱ्यांनी मला जी दिले ती नाव वाचलेली आहे। आता राहिलं असेल तर त्याला तुम्ही पकडा आणि त्याचा काय कार्यक्रम करा तुम्ही। अतुलजींनी सांगितली, बरीच माहिती सांगितली। पहिल्या या विभागाचे आमदार सन्माननीय प्रवीण दरेकर होते, खासदार गोपाल शेट्टी साहेब होते, त्यानंतर मला आमदार म्हणून लोकांनी निवडून दिलं। आणि मला आठवतं की तेव्हा तारखेसहित मी सांगू शकतो, माझ्या तारखा पण आहेत। दिनांक 22 मार्च 2018 सकाळी 9 वाजता मी प्रवीण दरेकर, माझ्याकडे त्याचे हे सुद्धा आहेत, मिनिट सुद्धा आहेत, आणि तेव्हा इकडची बाजूची नगरसेवक आमची माधुरताई भोईर होती, त्या लोकांनी आम्ही त्यांच्याकडे मिटिंग लावली। आणि तेव्हा अनिल परब साहेब सुद्धा होते, आणि इथले रहिवाशी, ते मंडळ कुठलं रे, रहिवाशी सेवा संघ, हे सुद्धा माझ्याबरोबर होतं। त्याने आम्ही मिटिंग लावली होती 2014ला, आणि 15ला मिटिंग लावली होती मी, आणि त्याच्यानंतर ह्या प्रक्रियेला आम्ही सुरुवात केली। माझा मनापासून इच्छा होती की हा रोड व्हावा, पण त्याच्यामध्ये माझी आणखीन एक इच्छा फार मोठी होती गोयल साहेब, की माझ्या मतदारसंघातल्या लोकांना इतरत्र कुठे जाता कामा नये। कारण पहिली अशा हुल होती की माऊला आम्ही टाकणार, एवढं अजिबात मी सहन करणार नाही। मी त्याच्यानंतर तेव्हा पण आम्ही त्या मंत्र्यांना सांगितलं होतं की आपण थोडीशी रोडची जर अलाइनमेंट चेंज केली, बाजूला आणखीन एक रोड आहे, तो आता 90 फुटी आहे, त्याला थोडीशी अलाइनमेंट चेंज केली तर तिथून तो रोड गेला, समोर सर्कल पण येत आहे, सर्व इझी होईल, आणि कमीत कमी लोकांची घरं तुटतील, म्हणजे लोकांना कमीत कमी लोकांना इथेच घरं मला देता येतील, हा माझा पूर्ण प्लॅन होता। त्याच्यासाठी त्याच्यानंतर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे, नगरविकास साहेबांकडे, त्यांच्याकडे मीटिंग घेतली, तिथे सुद्धा काही निर्णय झाले, त्याला पण प्रयत्न करूया। त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब सीएम झाले, देवेंद्र फडणवीस सीएम झाले, ते झाल्यानंतर त्यांच्याकडे सुद्धा आमची मीटिंग लागली, आणि तेव्हा त्या मीटिंगमध्ये खरं तर माझं नाव त्यामध्ये नव्हतं, पण मला कळलं, मी त्यांना SMS टाकला, नाही प्रकाश तुझा मतदारसंघ आहे, कृपया आवाज कमी करू नका रे बाबांनो, तुझा मतदारसंघ आहे तर तुला बोलवण्यात येईल आणि तू उद्या ये। मी त्या मीटिंगला गेलो, त्या सीएम साहेबांनी आपल्याला सांगितलं की जर प्रकाशचं म्हणणं असेल आमची घरं तोडता कामा नये तर आपण दुसऱ्या पर्याय शोधूया का, म्हणून त्याने एक पर्याय आम्हाला दिला होता की इथे ब्रिज टाकूया, वरून ब्रिज आणि खाली लोकांची घरं राहतील, असं एका ठिकाणी केलेलं होतं, त्याप्रमाणे आपण करूया। पण त्याच्यानंतर ते करत असताना महानगरपालिकाने, अजय मेहताने, या लोकांनी रिपोर्ट दिला, साहेब ते करत असताना सुद्धा तेव्हा डीएमसी कापसे मॅडम होत्या, त्यांनी रिपोर्ट दिला की ते करत असताना कमी कमी 200 घरं जाणारच आहेत। मग त्यांनी सांगितलं की तसं असेल तर मग पुन्हा त्यासाठी आणखी वेळ गेला, पुन्हा कॅन्सल करण्यात आलं। पुन्हा आम्ही
सीएम साहेबांकडे त्याच्यानंतर आपलं सरकार सीएम झालं आणि एकनाथ शिंदे सीएम झाले आणि त्याच्या नंतर या कामाला खरी गती मिळाली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते काम केलं, या कामाला खरी गती मिळाली. आणि त्याच्यानंतर आमचे पियुष गोयल साहेब आले खासदार म्हणून आणि ते काम करण्यात त्यांच्या एका फोनवर बरीच मोठी मोठी कामं होतात, जी न घडणारी कामं सुद्धा वन खाते सुद्धा त्यांच्यात एका मिटिंगवर होतात. म्हणजे मला आठवतं की अतुल भातकर साहेबांच्या तिथे तो ब्रिज होता, तिथे प्रचंड ट्रॅफिक व्हायची आणि मी तो त्यांना सांगितलं होतं, साहेब ते ट्रॅफिक गेली तर इथल्या लोकांना फार होईल. इतक्या वर्ष ते काम काय झालेलं नव्हतं, पण पियुष गोयल साहेबांनी एका फोनवर ते काम करून दाखवलं. त्यामुळे या कामाला प्रचंड गती आली आणि शेवटी ह्या निर्णयावर आलंय. कारण काही लोक लोखंडवाल्याचे काही हुशार लोकांनी आमच्यावर केस टाकली आयुक्तांवर सर्वांवर. त्यामुळे ह्या निर्णयाला आलो की बा आहे तो रोडमध्ये या लोकांना इथेच घरं दिली जावी आणि विशेष पायाभूत सुविधा म्हणून याला मान्यता एकनाथ शिंदे साहेबांनी दिली, बाकी कुणी दिलेली नव्हती. ती दिली म्हणून आणि त्याच्यामध्ये थांबा रे बाबा. आणि म्हणून आज बऱ्याच लोकांना माझ्याकडे आता यादी आहे त्याची, बऱ्याच लोकांना आपण घरं देण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत. अजून सुद्धा गोयल साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, नुसता रोड बनवणं हे मोठं साध्य नाही, त्याच्यावर तिथल्या लोकांचं पुनर्वसन होणं हे फार महत्वाचं गरज आहे. आणि त्या बाबतीत प्रवीण दरेकर सुद्धा माझ्याबरोबर होते. आणि आता मी सांगू इच्छितो की अजून सुद्धा माझ्याकडे आता यादी आहे. वनुस्कर साहेब पण इथे आहेत आणि गोळे मॅडम सुद्धा इथे आहेत. याच्यापूर्वी डीएमसी आमच्या कापसे मॅडम होत्या, त्यांनी खूप चांगलं आम्हाला सहकार्य केलं होतं. अजून सुद्धा 37 लोक अपात्र आहेत. गोपाल शेट्टी साहेब त्यांचं नाव घ्यायला विसरलो, त्यांनी मला एक पर्याय तेव्हा सुचवला होता, प्रकाश लोकांना यायला काहीतरी आपण रस्ता करूया. मग त्यांनी बरोबर आहे शेट्टी साहेब, त्यांनी मला सांगितलं, ते स्वतः व्हिजिटला आले, मग तिथून तो रस्ता आपण सुरू केला. म्हणजे लोकांची गैरसोय कुणाची होऊ नये म्हणून यायला जायचा शाळेतल्या मुलांना येण्यासाठी सुद्धा रस्ता सुरू केला. पण तिथे काही गाड्या आल्या आणि त्यांनी 2 माणसांचा ऍक्सिडेंट झाला. मग तिथे आम्ही ते बॅरिकेड टाकले जेणेकरून चालत माणसं येतील आणि बाईकनी माणसं येतील. बरोबर आहे की नाही बाबांनो? म्हणजे मी जनतेचं ही सांभाळून सर्व काम करत होतो. आता सुद्धा मी सांगू इच्छितो साहेब, प्रत्येकाला घरं देण्यामध्ये आपण प्रयत्न करतो. 90% लोकांना आपण घरं देण्यामध्ये यशस्वी व्हायचं झालेलो आहे. तेव्हा मी पण होतो, घरांच्या काही चावे देताना अतुल भातकर होते, दरेकर साहेब सुद्धा होते. पण अजून सुद्धा 37 लोकांना आपण अपात्र केलेला आहे. हा व्हायटल प्रोजेक्ट आहे, कुठले पेपर नसतील. मनोज साहेब आपण पॉझिटिव्ह आहात, कारण त्या दिवशी मला इथे व्हिजिटला आणलं होतं. आणि काही लोक गोयल साहेब त्याच्यामध्ये प्रश्न असा होता, काही लोकांची घरं 10/10ची होती आणि त्यांचा 20% गेला होता. आणि कायदा आपला असा बोलतो 20% जर गेला असेल तर कुरार पॅटर्नमध्ये वर बंद राहणार. म्हणजे तर आता 10 स्क्वेअर फूटचं 10-15 स्क्वेअर फूटचं घर, त्यातला 25% जर घर गेलं असेल तर घर उरतं की तर बाथरूम पण उरत नाही. मी त्यांना आणून दाखवलं, त्यांनी मान्य केलं. मी त्याच्यानंतर या वॉर्डचे जे प्रमुख आहेत बांगर साहेब त्यांच्याशी संधान साधलं आणि त्यांनी सांगितलं की नाही, अशा लोकांना सुद्धा घरं दिली जातील आणि त्यांनी अजिबात घाबरून जाता कामा नये. त्याच्याबद्दल त्यांनी पॉझिटिव्ह नोट पुटअप केलेले. मला वाटतं त्याचं उत्तर आलं असेल ना साहेब, त्याचं उत्तर सुद्धा आलं. ज्या लोकांची घरं गेलेली आहेत, त्यांची छोटी घरं राहिलेत, त्यांना सुद्धा इथे घरं दिली जातील. पण अजून जी 37 लोक आहेत त्यांचा आपल्याला योग्य विचार करून त्यांना सुद्धा इथेच रिहॅबिलिटेशन केलं पाहिजे. ह्याच आमच्या 3 किलोमीटरमध्ये रिहॅबिलिटेशन आपण केलं पाहिजे, ही तुम्हाला मी आज विनंती करणार आहे. आणि ज्यांनी याच्यामध्ये सहकार्य केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज आमच्या या कार्यक्रमासाठी आमचे मित्र, माझे गाववाले, जसं मी, प्रवीण आणि भरत भाऊले एकाच गावचे, बघा कसं त्रिवेणी संगम आहे, एकाच गावचे. माझ्या गावापासून 20 किलोमीटरवर हे लोक एका गावचे, 20 किलोमीटर माझं गाव आहे. पण एकाच तास मी तर महाबदमाश आहे, मी तर महाबदमाश आहे. पण जनतेसाठी जीव द्यायची तयारी आहे. नरेल त्याला तोडून टाकेल, सोडणार नाही. ही
शिकवण आपल्याला बाळासाहेबांनी दिली, कशाला घाबरायचं? आणि एकनाथ शिंदे साहेब पण तसेच आहेत, आपले नेते दोघी तसेच आहेत. त्यामुळे आपले कार्यकर्ते पण तसेच असले पाहिजेत. गरीबाला कोणी त्रास द्यायचा नाही, पण गरीबाला कोण त्रास देत असेल त्याला नळल्याशिवाय सोडायचा. आप तकलीफ दूर करते हो, आप तकलीफ कहाँ देते हो? आपको एक फोन करूं तो सब काम हमारा हो जाता है. इसके लिए मुझे मुख्यमंत्री के पास जाने की जरूरत ही नहीं पड़ती, एकनाथ शिंदे साहब के पास जाने की जरूरत नहीं पड़ती. कि हमारे जो मंत्री लोग आए भरत गोगावले जैसे बहुत हमारे से ज्यादा काम करने वाले हो गए उसके मतदार संघ में. इसके लिए 5 बार क्यों किया है साहब, बार लगातार मतदार संघ उसका बढ़ रहा है मताधिक्य. और उनको तो सेठ क्यों बोलते हैं? गरीबों के सेठ है वो. हर गरीब जो गाय मर गई उसको भी देता है, जिसके घर में नांगर टूट गया उसको भी देगा. हर एक आदमी उसके घर में कोई खाली जाता नहीं है. कुछ बातें मैं उनसे सीखता हूँ. इतने बड़े दिल के आज यहाँ आए हैं, इसके लिए मैं खरोखर भरत गोगावले साहेबांचा मनापासून आभारी आहे. आज तक खरं शिवराज्याभिषेकाचा सोहळा आहे आणि ते सोहळा योगीजी आज तर शिवराज्याभिषेकाचा सोहळा आहे आणि तो मोठा सोहळा करण्याचं काम जी सुरुवात केली आहे ते आमच्या भरत गोगावलेंनी केले रायगडावर. ते तिथे होते पण तिथून ते सोहळा आटपून आज इथे आले, त्याबद्दल मी भरत गोगावले साहेबांचा मनापासून आभारी आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, लोकांनी अजिबात घाबरून जाऊ नका. आमदार तुमच्या बरोबर आहे, होता आहे आणि राहील. कोणी किती काय करू द्या, तुम्हाला तुमची घरं मिळाली पाहिजे, मिळतीलच. आज आम्ही इथे वादा करून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय. आणि पुन्हा एकदा आपण भारी संख्येत सर्व आलात आणि ज्या सरकारने आम्हाला मदत केली, ज्या सरकारने आम्हाला मदत केली म्हणजे अनिल परब असतील किंवा तेव्हा माधुरीताई असेल किंवा आणखी पण पूर्वीचे असतील, आम्ही सर्व एकच होतो तेव्हा. पण ज्यांनी मदत केली त्यांचा मी मनापासून आभार करतोय. अतुलजी पण आम्हाला मदत केली, कारण अतुलजी कुठे पिन करायची आम्ही आणखी दोन कामाला लागायची. त्यामुळे ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रकाश दादा.